तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं छोटा शेतकरी यूट्यूब चॅनलला. मराठी माणूस आहे मित्रांनो, मी सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा. आज जाणून घेणार आहे आपण जे मोसंबीचं फळ असतं ते ज्याची गळ होती समजायची जास्त ती कशी कमी करायची ह्या तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण 200 झाडाची लागवड केलेली 1 एकरमध्ये. हे बघू शकता तुम्ही, माल पण बघू शकता आपल्या झाडाला. हे पहा चट मालानं झाडं भरलेली आहे मित्रांनो. हे बघा. तर सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपण सगळ्यात जास्त कदारलेलो असतो गळीला. जे मोसंबी आपल्या झाडाला फळ टिकत नाही, मग पिवळसर पडून हे पहा असे एक अर्धी गळ होऊन राहिली आपल्या झाडाची. पण हे बघू शकता, हे पहा एक अर्धी मोसंबी आता गळून राहिली. तर याचं कारण काय मित्रांनो माहिती का? जे तुम्ही झाडातलं गवत काढता, आता माझ्या झाडात तर मी गवत म्हणजे असं थोडं पण काढत नाही मित्र. बघू शकता तुम्ही काँग्रेस, हे पूर्ण गवत आहे मित्रांनो. हे हे बघू शकता, गवतच काढत नाही मित्रांनो आपण झाडातलं. तर मेन मुद्दा आहे की गळीचा. झाडात जर गवत असेल तर गळ नाही होत मित्रांनो. हे बघू शकता आपण, गवतामुळे किती माल लागलेला मित्र. फुलं पण गळत नाही मित्रांनो. जे बार येतो ना आपल्या झाडाला, जे गुंड्या गळतात, फुलं गळतात, हे गवतामुळे गारवा टिकून राहिल्यामुळे फुलं पण गळत नाही मित्रांनो आपल्याला. मित्रांनो, तुम्ही झाडातलं गवतसुद्धा काढता, राऊंड टाप पण आणता, त्या कारणामुळे झाडाची जास्त गळ होऊ शकते. फळाची जास्त गळ झाल्यामुळे आपल्याला भावाकून बी पुरत नाही. तर तुमच्या बी झाडात जर अशी गळ होत असेल तर एक मित्रांनो बुरशीनाशक पण वापरू शकता मित्रांनो. झाडाला बुरशी आलेली राहते मोसंबीला, ती एकमेकाला टच झाली की लगेच मोसंबी गळायला सुरुवात होती. राऊंड टाप पण नाही आणायला पाहिजे. राऊंड टापमुळे बी सगळ्यात जास्त हे बघू शकता आपण, हे पाहू शकता झाडात गवत नाही ठेवलेलं. चला तर तुम्हाला एक मोसंबी दाखवतो मी बुरशी हे पहा, हे बुरशी. ही मोसंबी जर दुसऱ्या मोसंबीला टच झाली तर तिला पण बुरशी यायला चालू होती. आता ही मोसंबी जर समजा हे असल्या मोसंबीला जवळजवळ टच झाली तर हिला पण बुरशी यायला चालू होईल. ही जर ह्या मोसंबीला टच झाली हिला पण बुरशी यायला चालू होईल. त्या कारणामुळे एक बुरशीनाशकची फवारणी आपण झाडावर घेतली पाहिजे. त्यामुळे गळ होत नाही मित्रांनो आपल्या झाडाची. मोसंबी हे पहा, बारीक बारीक किटाणू, हे जंतू असतात मित्रांनो बुरशी. परत तुम्हाला वाटत असेल की आपल्या मोसंबीची साईज पण बनाना, तर त्यामुळे तुम्हाला एक औषधाचं नाव सांगतो मी. ह्युमिक आणि 19-19 हे 1 एकरसाठी 4 किलो प्रति सोडलं पाहिजे. तुमच्या मोसंबीची साईज पण वाढेल. परत मित्रांनो, दरवर्षी काडी काढली पाहिजे झाडातली. काडी काढल्यामुळे बराचसा फायदा होतो मित्रांनो. आपला गळीचं प्रमाण कमी होतं आहे मित्रांनो.